काही या ठिकाणी चर्चा केली आवश्यक आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारले की खरंतर एक अभ्यासू आमदार लोकप्रतिनिधी असला तर त्या भागाचा विकास कसा होतो याचा गमक आम्हाला असं समजलं की फक्त वरवर बाब नाही तर शासनाला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे ते सुद्धा त्यांनी जाणून घेतलं की शासन अनुदान वाढवून देईल पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. कारण की आपण ग्रंथालय चालवतो अगदी आस्थेनं चालवतो मग अशा करत असताना प्रॉपर शासना त्यांनी ठरवलं की या लोकांना आपल्याला मदत करायची आहे शासकीय याच्यातून. तर आपल्या 22 ग्रंथालयांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जवळपास त्यामध्ये 4 ब ची ग्रंथालय आहेत, 7 क ची आहे, 11 ड ची ग्रंथालय आहेत. तर यांना जी नुकतीच राजाराम मुद्रा ग्रंथ प्रतिष्ठानची बैठक झाली त्यामध्ये आपल्या पूर्ण भारताचे जे प्रमुख आहेत आर फाउंडेशनचे अजय सिंग आणि आपले अवर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी सर त्यांच्या समोर आणि राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष त्या समितीमध्ये असतात. तर त्यांनी ते मंजूर करून घेतले की जे जे ग्रंथालय पूरग्रस्त झालेली आहेत त्यांना नुकसान झालेलं आहे त्यांना आपल्याला या आर फाउंडेशनमधून मदत करायची. फक्त ठरवलंच नाही ते मंजूर सुद्धा करून घेतलं. तर त्यामध्ये मला सांगताना या ठिकाणी आनंद होतो की यातले 4 ब ग्रंथालय जे आहेत त्यांना आपण संगणक फर्निचर ग्रंथ हे तिन्ही पण त्यात शिफारस केलेले आहेत आणि क आणि ड ची जी ग्रंथालय आहेत त्यांना फर्निचर आणि ग्रंथ हे त्यांना आपण देत आहोत. म्हणजे ही सगळी जी मदत आहे ती खरंच ग्रंथालय संचालनाच्या या अधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांनी या अधिवेशनाला शुभेच्छा सुद्धा दिल्या येऊ शकलं नाही त्यामध्ये कोटेवार सरांचं सुद्धा त्यामुळे समर्थन लाभलेलं आहे.